चापून चोपून नववार साडी नेसणारी पारूबाई भाजी मंडईच्या बाहेर रस्त्यावर भाजी विकायला बसते। सविता आणि मी आम्ही दोघेही भाजी आणायला गेलो की पारूबाईंची भेट हमखास होतेच। आजही तिच्या समोर भाजी घेत उभे होतो। तिचे तोंड एकदम उतरलेलं। तिचा मूड बदलावं म्हणून प्रश्न केला, काय पारूबाई, नात कुठं दिसत नाही? तिने मान हलवली नि कसनुस हसली। तिचे उदास मन पाहून सवितानेही तोच प्रश्न केला। मग ती बोलती झाली, काही नाही, तिला काल न्हाण आलया, आता ती इथं यायची नाही। 50शी पार केलेली पारूबाई झोपडपट्टीत राहते। तिचा पोरगा निसून यांच्याशी तिचे पटत नाही। ते बोरामणी भागात राहतात। पारूबाई लेकीकडे असते। तिच्या संसाराचा गाडा हाकते। यार्डातून नाहीतर कमिशन एजंटकडून भाजी आणते। दिवसभर बसून पोटाचे खळगे भरते। इथे दुपारनंतर तिची नात तिच्या सोबत दिसायची। 4वी-5वीत असावी तिची नात। आता तिला इथे येऊन बसण्यास आणि आजीला मदत करण्यास मनाई होणार हे स्पष्ट दिसत होते। आजकाल टाइम फार बेकार चाललाय। पोरीची जात त्यात कवळी लय जपायला लागलं। पारूबाईने कारण सांगितलं, अजून 2 आहेत, जन्मल्याबरोबर हिरीत ढकलल्या असत्या तर माझी पोरगी सुटली तर असती। लोक लाख म्हणतात, पहिली बेटी धनाची पेटी, दुसरी बेटी तूप रोटी, कशाचं काय? आजच्या काळात पोरी सांभाळणं म्हणजे लय डेंजर काम। पदराने घाम पुसताना तिला वाटले की जरा जास्तच बोलून गेलो की काय। सगळ्याच घरी ही बोंब नसल, पण ज्यांची पोटं हातावर आहेत त्यांनी काय करायचं? कामधाम करायचा का पोरींवर लक्ष ठेवायचं की त्यांच्यावर घिरट्या घालणाऱ्या औलादींवर ध्यान ठेवायचं? ती अगदी तळतळून सांगत होती, लिंबाच्या बुंद्यागत माझा नवरा होता, लय माया करायचा, जलमभर कष्ट केलं पर त्याची तक्रार नाही बघा, असं तोंड भरून सांगणारी बाई आज उदास होती। तिला समजावण्याच्या हेतूने सविताही बोलली, नातीला आपल्या घरी पाठवा, मी लक्ष देईन आणि तिचा अभ्यासही होईल। समद खरंय हो, पण ज्ञान कोण करणार? तेवढ्यात कुणी कावा केला तर? अंगाने बारीकच, राहू दे रे तिला पांडुरंगा। आभाळाकडे हात जोडत पारूबाई बोलली, मग आता इथं दिवसभर तुमच्या मदतीला कुणीतरी लागलच की, त्याची काही सोय बघितली पाहिजे। क्षणाची उसंत न घेता पारूबाई उत्तरली, इमल येणार हाय, माझी धाकली बहीण, नवऱ्याने टाकून दिले तिला, काळी ढूस फिंदरी हाय, तिला कोण काय करणार? आणि मी मेली रणकी बुडकी थेरडी, सडल्या पानाच्या कोथंबिरीला तरी भाव येईल, पण मला नाही। बळेच हसत ती बोलत होती। तिच्या नातींचे लग्न होईपर्यंत तिला जगायचंय। पोरीचा संसार कडेपर्यंत लागोस्तवर काम करायचे। पुढच्या वेळेस इथं आल्यावर पारूबाई सोबत तिची बहीण विमलचीही भेट होईल। विमलताई, तुम्ही सुंदर दिसता, असं मी आणि सविता आम्ही दोघेही तिला म्हणणार आहोत। तिच्या कहाण्याही अशाच असतील काय? मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।